कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, माझं माहेरचं नाव प्राची उद्धव शिरवडकर, सासरचं नाव प्राची चिन्मय मिश्रा। माहेर मुंबईचंच आहे, कांदिवलीचं, आणि सासर भुवनेश्वर, ओडिसा। नमस्कार, माझं नाव उर्वशी किसन शिगवण, माहेरचं नाव, आणि सासरचं नाव उर्वशी देवेश शेडेकर। माहेर आणि सासर दोन्ही बँड्रा, लहानपणापासून बँड्रामध्येच आहे। आताही बँड्रामध्ये। मग मला एक सांगा तुम्ही की तुमचा जो काही ग्रुप होता तो किती जणांचा होता? मुलं मुली पकडून ऑलमोस्ट 15-16 जण तरी आहोत। हो, आणि त्याच्यातच जोड्या लावा। हो, बऱ्याच त्यांच्यातच जोड्या लागलेल्या आहेत। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली म्हणाला? माझ्या लग्नाला 13 वर्ष। 13 वर्ष। आणि हे सुरू किती वर्ष होतं सगळं? तुमच्या मनात काय आहे? नाही, आमचं ॲक्च्युली माझं क्लास फ्रेंडच आहे देवेश, आणि आम्ही एका रियुनियन पिकनिकला भेटलेलो 2008 मध्ये। तिथे त्यांनी विचारलं मला, तर मी म्हटलं की म्हणजे आवडायचं मला तो, तसा शाळेपासूनच चांगला मित्र होता माझा। तर मग मी जास्त विचार न करता मी लगेच होकार दिला, आणि म्हणजे आपसात आम्ही डिस्कस केलं ऑब्व्हियसली, तर त्यांनी पण तेवढा प्रोत्साहन दिला, त्यामुळे होऊन गेलं। तुमचं पण ग्रुप मधलंच पण अरेंज मॅरेज, म्हणजे बघून ठेवलेलं अरेंज केलं? ते योगायोग म्हणू शकतात। असा कसा योगायोग येईल? अहो, म्हणजे मंडळात नाव नोंदवलेलं आई वडिलांनी, आईने नाव लिहून आणलं, फोन केला, आणि मग नंतर फोटो आला, तेव्हा कळलं अरे हा तर माझ्या शाळेत होता। शाळेत जे जुळलं नाही ते नंतर जुळलं। तुमचं? आमचं पण तसंच। आता ते खानविलकर महाडी, आणि आमचं कसं आता जुळवायचं म्हटलं तर लग्नाची पत्रिका आपण आपल्या नातेवाईकांकडे पाठवतो, तशीच तर माझी पत्रिका त्यांच्याकडे गेली होती। आणि मग जेव्हा त्यांची पत्रिका आमच्याकडे आली होती, तेव्हा माझ्या वडिलांनी मला दाखवले की अवनी बघ, असं अविनाश खानविलकर म्हणून आहे, त्यांची पत्रिका आपल्याला आली आहे, लांजाला राहतात, त्यांचं गाव लांजाला आहे। मग पप्पांना आधी एक दिवस मी जरा थांबले, त्याला म्हणजे फोटो वगैरे बघून म्हटलं अरे आता पप्पांना काय सांगू, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग पप्पांना सांगितलं की पप्पा असं असं याला मी ओळखते, म्हणजे हा नक्की हाच आहे की नाही मला माहिती नाही, त्या शाळेमध्ये आमचा सोबत होता, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं। उरू वगैरे हे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते। मग उरूला मी कॉल केला, उरूला म्हटलं अगं अविनाश, मग मला पत्रिका आली आहे अशी अशी, तर तू कुठे आता काय करतो, कुठे जॉबला वगैरे आहे? ती बोली व्यवस्थित आहे सगळं, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे, आता ऑफिस वगैरे त्याचं सगळं। मग मी पुढे बघण्याचा वगैरे कार्यक्रम केला वगैरे, तो मला बघून तो पण मला जरा फेज झाला। म्हटलं मग ठीक आहे। मग किती वर्ष झाली? आम्हाला आता 8 वर्ष झाली लग्नाला। हो। तुमचं कसं काय? नाही, माझं कॉलेजमधलं, माझं स्कूलमध्ये काही नव्हतं, यांच्यासारखं शाळेतच नाही, हो की नाही? काय कसं काय? नाही, आता सगळ्यांचं झालं, मी एकटी पडायची ग्रुपमध्ये, म्हणजे आमचा कॉलेज ग्रुप झाला, मीच माझ्या नवरा, म्हणजे जो नवरा झाला आता त्याला मीच प्रपोज केलं, आणि मग म्हणजे बघा मला पार्टनर हवा, सगळ्यांचे पार्टनर आहेत, रियुनियन पिकनिकला तर मी एकटीच पडते, म्हणून तुम्ही लगेच तसं ठरवलं? कॉलेजमध्ये केलं। हो का? म्हणजे कॉलेजला तुम्ही मुलगा शोधायलाच गेला? नाही, मग आम्ही एका क्लासमध्ये होतो, आणि मग तो ग्रुप फॉर्म झाला 11वी मध्ये, आणि मग आम्ही बँड्राचे असल्यामुळे आम्ही येणं जाणं आमचं एकत्र तरी बोलायचं। तो फसला म्हटलं। असं मैत्रीण बोलते तुमची, म्हणूनच ती माझी मैत्रीण आहे ना, असं कसं बोलते म्हणून। खरं फक्त इकडेच माहिती आहे। आपलं कसं काय? हा आमच्याच ग्रुप मधला आहे, तर आम्ही 9th पासून आमचं होतं। हो, 9th पासून अफेअर होतं आमचं। 9वी? तर पण आम्ही कधी एकमेकांना प्रपोज नव्हतं असं केलं, आम्ही कसं एकाच एरियामध्ये पण राहिलो होतो, आणि एकाच क्लासमध्ये पण होतो, आणि मी एरियामध्ये अजिबात त्याच्याशी बोलायची नाही, कारण की माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते, आणि माझे वडील स्ट्रिक्ट होते, खूप स्ट्रिक्ट होते, म्हणजे अक्षरशः माझ्या वडिलांना मुलाशी बोललेलं पण चालायचं नाही, एवढे स्ट्रिक्ट होते। तरी तुम्ही ते बरं जमवलं। तर मग त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यावर मग एक आमची फ्रेंड होती, मग तिला फोन करून मग आम्ही हे करायचं कोऑर्डिनेट की कॉलेजचं टायमिंग वगैरे असं, आणि भेटायचं म्हणजे फक्त कॉलेजमधून येता जाता फक्त। कुठे पण? कीर्ती कॉलेज, दादर। त्याच्यानंतर मग 2007 मध्ये मग ते दुबईला जात होते, त्याच्यानंतर मग मी म्हणले बाबा तुम्ही घरी सांगा आता, काय माझे वडील तर काय ऐकणार नाहीत म्हणून, मग त्यांनी मग घरी मग ते मागणी घालायला आले, आणि नंतर मग वडील पहिला अपोज करत होते, पण नंतर मग हा म्हटले, मग 2009 मध्ये लग्न झालं। आणि दुबईला गेले? नाही, ते नंतर होते, ते कामानिमित्त जाणार होते थोडे महिन्यासाठी, मग नंतर ते आले रिटर्न मग कामावर। मग नाही परत पाठवलं नाही त्यांना, इथंच ठेवलं? त्याचीच जायची इच्छा नसेल।
त्यांनी मग अशी सांगितलं की आमचा ग्रुप एकदम असा डॅशिंग होता, हो की नाही? कशा होत्या या 7 जणी? कोण सांगेल? 7 जणींमध्ये रसिका आमची खूप शांत असली तरी सुद्धा मुलांनी कोणी काय बोलले तर त्यांना अशी चटाचट द्यायची, हात खूप लागायचा. त्यामुळे कुठली मुलं जास्त बोलायला यायचे नाही. म्हणून खिडकीत अंतर ठेवलं. ती खूप अशी सोज्वळ आणि खूप समजूतदार. यांचा ही जरा पटकन बोलून जाते. जे काय असेल ते तोंडावर सांगून टाकते. मनात नाही ठेवत. हा, मनात काय ठेवत नाही. तसे मग दुश्मन क्रिएट करते ती खूप. हो का? हो, असं आमचा एक झालेला आहे किस्सा. काय? ऍक्च्युली आमची रियुनियन पिकनिक जी तुम्हाला म्हणाली 2008 मध्ये गेलेलो, तिथे बरीच आमचे दुसरे क्लासमेट्स पण आलेले आणि एकाचा फियांसी आलेली त्याच्याबरोबर. आणि आम्ही असंच आपणात बोलत होतो आणि तिचा आवाज वगैरे पण मोठा आहे, त्यामुळे आम्ही डिस्कशन करताना असं वाटतं घाबरेल समोर. नाही म्हणजे आम्ही दोघं इन जनरल असं डिस्कस करत होतो. पिकनिकला गेलो होतो, तो तिच्या फियांसीला घेऊन आला, तिथे भेटवलं वगैरे आणि ते जस्ट टर्न झाले आणि मी काय ती म्हैस आहे ग असं बोलले मी. आम्ही तिच्याबद्दल बोलतच नव्हतं. आम्ही इन जनरल काहीतरी बोलत होतो. मग तर असं वाटलं की तिला बोललो. ती रागाने निघून गेली तिथून. पिकनिक सोडून गेले ती. कुठे होती पिकनिक? खोपोली आणि तू आत होती कुठे? पण ते दोघेही गेले. त्यांना कुठेतरी जायचं असेल. आम्ही मस्का नाही लावलं. होय ना? पण तिथे तो इश्यू झाला असेल लगेच. मला लग्नाला देखील नाही बोलवलं नंतर. मला अजून बोलणं होत नाही आमचं. एवढी रागवली. पण आज कार्यक्रम बघत असते, समजा बघितला एपिसोड, तर काय सांगाल त्यांना कळेल की मे बी आम्ही तिच्याबद्दल नाहीच बोलतो. आम्ही इन जनरल काहीतरी डिस्कस करत होतो. ते मिसअंडरस्टँडिंगमुळे आमच्यामध्ये ते मैत्रिणीमध्ये दुरावा आला. मनात नव्हतं, तुमच्याबद्दल नव्हतं, ऐकण्यात तुम्ही काहीतरी झालं आणि त्यातून तुम्ही गैरसमज केला आणि इतक्या 7 मैत्रिणी आजही इतक्या दिवसानंतर तुमची आठवण काढतायत, तुम्हाला मिस करतायत. बरं, आता तुमचे मिस्टर तुमच्यात कुठला बदल तुम्ही केलात तर बरं होईल असं सांगतात? मी हा, तुम्हाला काय सांगतो? म्हणजे माझं थोडंसं ना सगळं असं स्लो चालतं. म्हणजे पटापट असं आवरायला होत नाही मला. आणि तो कसा एकदम ऑपोजिट, तो लगेच फटाफट सगळ्या गोष्टी करून मोकळा होतो. मग त्याची म्हणजे अशी इच्छा असेल की मी थोडंसं सगळं पटापट आवरावं आणि टायमावर. स्पीड. तुमच्या बाबतीत काय? माझा नवरा ना खूप नीटनेटका आहे. म्हणजे मग हा काय प्रॉब्लेम आहे? चांगला आहे ना. मी नाहीये ना, पण हा प्रॉब्लेम आहे. तो खूप डिसिप्लिन्ड आहे. तसं तुम्ही व्हावं अशी त्यांची इच्छा असू शकते. हो आहेच. मी तशी खूप आळशी आहे. तशी मला झोपायला खूप आवडतं. मी खूप थोडा झोपा काढते. एक 10 मिनिटं थांबूया तर सांगा तुम्ही. मी 15 मिनिटं लाईट बंद करा रे जरा. मी झोपीन. मला झोपायला फार आवडतं त्यामुळे. आणि ते उलटे आहेत त्यामुळे सकाळी लवकर उठत नाहीत, पण तरी असं मी काही वेळ मिळाला की मी नुसती झोपा काढते. ते एक त्यांचं आहे की जरा झोप कमी कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.